नवी मुंबई विमानतळाच्या कामातला एक महत्त्वाचा टप्पा नुकताच पूर्ण झाला। विमानतळाचं काम जवळपास 80% पूर्ण झालंय। याच दरम्यान रविवारी नवी मुंबई विमानतळावर एका कमर्शियल फ्लाइटचं लँडिंग झालं। आता येत्या काही महिन्यात इथून नियमित विमानसेवा सुरू होणार आहे। पाहूया या संदर्भातला एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट। गेली अनेक वर्ष नवी मुंबईकर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तोच हा क्षण। नवी मुंबई विमानतळावर पहिल्यांदाच एका कमर्शियल फ्लाइटचं लँडिंग झालंय। इंडिगो कंपनीचं हे विमान रनवेवर लँड झालं आणि नवी मुंबई विमानतळाच्या कामातला मैलाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला। अत्यंत आनंद आहे। एक टप्पा हा नवी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा एक टप्पा पार होतोय, याचा निश्चित आनंद आहे। ज्या देशाच्या यशस्वी पंतप्रधानांनी भूमिपूजन केलं, ज्या यशस्वी मुख्यमंत्र्यांनी याचं भूमिपूजन केलं, तेच 17 एप्रिल पर्यंत इथलं प्रत्यक्ष एअरपोर्ट चालू होतंय, याचा आनंद मला होणार आहे। आणि या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष झाला। 17 एप्रिल हा डेडलाईन मला इथले जे सीईओ आहेत कॅप्टन शर्मा यांनी दिली आणि मला विश्वास आहे ज्या प्रगतीने तो माणूस प्रत्येक गोष्ट मॉनिटर करतोय आणि त्यांच्या खात्रीने कॅप्टन शर्माने दिलेल्या शब्दानुसार मला पूर्ण खात्री आहे की 17 एप्रिल पर्यंत या इथे कमर्शियल फ्लाइट चालू। नवी मुंबई विमानतळ हा सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। या विमानतळामुळे मुंबई विमानतळावरचा भार कमी होणार आहे। आज झालेल्या कमर्शियल लँडिंगच्या ट्रायल नंतर लवकरच इथून नियमितपणे विमानसेवेला सुरुवात होणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं जवळपास 85% काम हे पूर्ण झालेलं आहे। एप्रिल 2025 पासून इथे नियमित विमानसेवा सुरू होईल, तर पुढच्या जून महिन्यापासून आंतरराष्ट्रीय विमानसेवेलाही सुरुवात होईल। विमानतळाच्या कामासाठी 12,000पेक्षा जास्त कामगार दिवस रात्र काम करत आहेत। नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्ये काय आहेत यावर सुद्धा एक नजर टाकूयात। जवळपास 3000 जागेमध्ये हे विमानतळ उभं राहिलंय। 4 टप्प्यात या विमानतळाचं काम पूर्ण होईल। एप्रिल 2025 ला पहिला टप्पा पूर्ण होऊन नियमित विमानसेवा सुरू होईल, तर चौथा आणि अखेरचा टप्पा 2036 पर्यंत पूर्ण होईल। या विमानतळावर एकाच वेळेस 350 विमानं आणि 76 खासगी जेट एकत्र उभी करता येऊ शकतील। देशातील सर्वात मोठी कार्गो सिस्टीम या ठिकाणी तयार केली जाणार आहे। नवी मुंबई विमानतळावरून जवळपास 9 कोटी प्रवासी दरवर्षी प्रवास करू शकतील। सिडकोच्या या प्रकल्पाचं काम अदानी समूहाकडे आहे। यावेळी अदानी समूहाचे सीईओ जे.के. शर्मा यांनी काय म्हटलंय पाहूया। कब तक स्टार्ट हो जाएगा एयरपोर्ट? ये जो इस फ्लाइट की प्रोसीजर के बाद भी और काफी प्रोसीजर्स हैं जो 17 अप्रैल तक खत्म होती हैं, तो 17 अप्रैल को हमने इनॉग्रेशन का सोचा है। यहाँ 17 अप्रैल को कार्गो और पैसेंजर दोनों फ्लाइट चालू हो जाएगी। उसकी इनॉग्रेशन होगी और चालू करने के लिए सीएएसएफ आता है, पूरा सिक्योरिटी स्वीप करके टेक ओवर करके हम लोग को भी पासेस इश्यू करता है। वो प्रोसीजर होती है इनॉग्रेशन और सिक्योरिटी स्वीप में, जो 1 महीना लगता है। उसके बाद ऑपरेशन चालू हो जाता है। महत्त्वाचं म्हणजे सध्याचं मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ हे मेट्रोने जोडलं जाणार आहे। याशिवाय मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरातील मेट्रो थेट नवी मुंबईशी जोडल्या जाणार आहेत। राज्य शासनाची सूचनाप्रमाणे छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट दोघांमध्ये पण मेट्रोच्या भी प्रोव्हिजन केलेलं आहे। ते आपण डीपीआर आपण गव्हर्नमेंटच्या मान्यतेसाठी पाठवलेला आहे। मान्यता मिळाल्याच्या नंतर त्याच्या पुढच्या प्रोसिजर आपण लवकरच सुरू करू। त्यामध्ये हा जो लाईन 8A आहे, ज्याला आपण दुगी एअरपोर्टच्या बीचच्या, ते दॅट विल बी कनेक्टेड टू द एक्झिस्टिंग मेट्रो लाईन। त्यामध्ये कुलाबा सिप जानेवाली ते लाईन 3 आहे, किंवा दहिसर पासून अंधेरीपर्यंत येणारी लाईन 7 आणि 2A आहे। त्याच्यासोबत लाईन 11 कल्याण आणि तलोजाच्या आहे, किंवा आमची 1A लाईन आहे पेंडार आणि तलोजाची। हे सर्व लाईन यामध्ये कनेक्ट येणार आहे। सध्या एकट्या मुंबई विमानतळावर विमानसेवेचा प्रचंड मोठा भार आहे। आता नवी मुंबई विमानतळामुळे हा भार कमी होईल अशी आशा आहे।
विनायक पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.